जळगाव शहरातील आव्हाने शिवारात असलेल्या कचरा डेपोला आग लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे। वारंवार आग लागत असल्याने परिसरात सातत्याने धुरीचे लोळ वाहताना दिसतात। या वारंवार आगी लागण्यामुळे गंभीर आजाराचे रुग्ण देखील या परिसरात वाढले आहेत। या परिसरातील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत। आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, नेमका काय त्रास होतो? नेमका त्रास असा आहे की कचरा फॅक्टरीचा गेल्या खूप वर्षापासून तिथं कचरा साठलेला आहे आणि तो कचरा डंप झाल्यामुळे त्यातनं जो वायू निघतो तो वायू पेट घेत राहतो आणि पूर्ण परिसरामध्ये धूर होत राहतो। तर धुरीचं प्रमाण इतका प्रमाणात असतं की अक्षरशः आम्हाला घर बंद करावं लागतं आणि घरातच राहावं लागतं। लहान मुलांना, वयस्कर लोकांना यापासून खूप त्रास आहे। वयस्कर लोकांना तर दम्याचा त्रास आहे। परिसरामध्ये कॅन्सर रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे आमच्या। आणि आमच्या परिसरात जसं कोरोनात वातावरण होतं तसं नेहमी आमच्या परिसरातल्या नागरिकांमध्ये तसंच वातावरण आहे की नेहमी त्याच प्रॉब्लेमसाठी ते दवाखान्यांमध्ये जातात। आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत। दादा, जर आपण नुकतीच जी महापालिका इलेक्शन झाली जर तिथं बघितलं तर त्या ठिकाणी देखील हा मुद्दा भरपूर गाजलेला होता या कचरा डेपोचा। तुम्हाला आश्वासन देखील देण्यात आलं, मात्र अजूनही प्रशासन ही जी कचरा फॅक्टरी आहे आव्हाने शहरामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली आहे। ती जी कचरा फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये डंप केलेला जो कचरा आहे तो तसा राहतो, त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही। त्याच्यामुळे आग लावून देतात। तो धूर जो आहे पूर्ण एरियामध्ये जवळपास 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये कायम फिरत असतो। त्याचा त्रास लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत, सुज्ञ नागरिक, यांना तो कायम खोकला, दमा, टीबी आणि इतर जे आजार आहेत धुरापासून होणारे त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। तरी विनंती की याच्याबद्दल काहीतरी ठोस पावले उचलण्यात यावं जेणेकरून नागरिकांना आरोग्य आणि स्वास्थ्य लाभेल असे आमचे म्हणणे आहे। पण या कचरा डेपोच्या संदर्भात ठेकेदार असेल आणि महापालिका प्रशासन यांच्यातच आता तुतुमैमय सुरू झालेली आहे। वेगवेगळे दावे केले जात आहेत, मात्र दोघांच्या भांडणामध्ये कुठेतरी जनता भरडली जाते असं वाटतं। त्याचं काय आहे, या कचरा फॅक्टरीची मशिनरी आणि मेंटेनन्स जे होतं हे औरंगाबादच्या एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता। ती कंपनी जवळपास 1 वर्षापासून सोडून गेली आहे। त्याच्यामध्ये पाटील म्हणून इंजिनियर होत्या औरंगाबादचे, त्यांनी सांगितलं की हे आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे, आमचा काही संबंध नाही। त्याच्यामुळे हे करावं कोणी, हे आता विचारायचं कोणाला? नगरपालिका म्हणते पाहू बघू, पण नगरपालिका प्रशासनमध्ये अनेक कामं असतात। तरी पण हे महत्त्वाचं काम आहे, आरोग्याचा विषय आहे। तरी सर्वांची एवढंच म्हणणं आहे की कृपया वरिष्ठ असो कोणी प्रशासन असो त्यांनी लक्ष घालावे। निश्चितपणे ताई, जर आपण बघितलं तर गंभीर समस्या ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत, आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। हे बघा, वैशाली पवार, ह्या कचऱ्या फॅक्टरी पासून आम्हाला इतका त्रास आहे। रात्री बेरात्री दरवाजे खिडके पॅक असताना सुद्धा मध्ये धूर येतो आणि श्वास घेण्याला त्रास होतो, लहान मुलांना त्रास होतो आणि रात्री 12-1 वाजता इतका धूर सुटतो तर एकमेकाला कोणी दिसू शकत नाही। मग पहिले रहिवाशी नव्हते तर धकून गेले दादा, आता रहिवाशी आहेत तर हे कचरा फॅक्टरी उठायलाच पाहिजे, हे एवढंच आमचं म्हणणं आहे। आता इलेक्शन झाली त्याच्यामध्ये पण हा मुद्दा गाजला होता, तुम्हाला आश्वासन सुद्धा दिलं गेलं होतं। म्हणजे हे 2-3 वेळेस बोलून झालेलं आहे दादा। जिथे चंदना नगरला सगळे जमा झाले होते, नगरसेवक, आमदार वगैरे, त्यांनी सांगितलेलं आहे तर बा एवढं सहन केलं तर हे पण 1-2 महिने तुम्ही सहन करू शकतात। तर आता आम्हाला हे कचरा फॅक्टरी इथून उठायलाच पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे। पण आता एक नवीन गोष्ट समोर आलेली आहे की प्रशासन आणि ठेकेदार यांच्यामध्येच त्याबाबत वाद सुरू झालेला आहे, एकमेकांना पत्र म्हणजे हे उठायलाच पाहिजे दादा, एवढंच आमचं म्हणणं आहे। महिलांचं, पुरुषांचं, लहान मुलांना घरोघरी इतके आजार भयंकर चालू आहेत। कोणाला कॅन्सर आहे, कोणाला दमाचा त्रास आहे। जे वयस्कर लोक आहे ते एकमेकाच्या घरी जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही, असे 2 पाऊल त्यांच्यानी उचलून चालू शकत नाही ह्या धुरामुळे, एवढा त्रास आहे। तुम्हाला काय प्रतिसाद दिला जातोय नगरसेवकांशी? तुम्ही बोलला असाल, नगरसेवक सांगतात होईल ताई, एवढे दिवस सहन केलं, हे पण 1-2 महिने सहन करा। किती दिवस सहन करायचं दादा आम्ही? नाही तर आम्ही ह्या कचऱ्याच्या गाड्या सुद्धा इथे अडवल्या जातील, कारण की आम्ही पुढे निघू देणार नाही। आता इकडनं कमी झालंय तर फोरवे कडून गाड्या येत आहेत, शिवाजीनगर कडनं।
तुम्हाला अनेक वर्षांपासून हा कचरा डेपो या ठिकाणाहून हटवला जाईल असं आश्वासन दिलं जात आहे. तेच चालू आहे दादा, 5-6 वर्षापासून तेच चालू आहे. जसे जसे लोक रहिवाशी वाढतायत तसे तसे न्यूज वाले येतात, न्यूज घेऊन जातात, पण काही पर्याय होत नाही. तुमचा विश्वास राहिला काय नगरसेवकांवरती जे तुम्हाला सांगतात की आता जे निवडून आले त्यांच्यावर आमचा आत्मविश्वास आहे, पण उठायला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे त्यांना हात जोडून. ताई खूप समस्या आरोग्याच्या निर्माण झालेल्या आहेत, काय सांगाल? हे बघा, आमच्याकडे या कचरा फॅक्टरीमुळे संध्याकाळी आणि सकाळी इतका धूर असतो, तर फिरायला जाणाऱ्यांना सगळ्यांना, ज्येष्ठ म्हणा, कसे बालक म्हणा, काही म्हणा, शाळेत जाणारे पोरं म्हणा, यांना इतका त्रास होत होता खूप. आणि संध्याकाळी तर माणसाला माणूस दिसत नाही, एवढा धुक्कळ असतो. आणि त्याच्यामुळे मग खोकला, आजार, पोरांच्या अंगावरती पांढरे डाग, घरोघरी 2-4 घराच्या आडमध्ये कॅन्सर, म्हणजे असं बऱ्याच आजारांना आमंत्रण दिलं जात आहे. करोना आणि याच्यामध्ये काहीच फरक नाही इथल्या वातावरणात. निश्चित अनेक आजार जे आहेत ते या कचरा डेपोमुळे या ठिकाणी उद्भवत आहेत. दादा काय सांगाल, या ज्या तुम्हाला त्रास होतोय, नवीन आजार या ठिकाणच्या लोकांना होतात, कोण जबाबदार वाटतं या सगळ्या समस्या? याला ह्या प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या दोघांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी लक्ष घालावं एवढंच आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याचा, पण हा धूर आणि किंवा हे पोल्युशन हटलं पाहिजे आणि ही जागा कुठेतरी लांब स्थलांतरित केली पाहिजे, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही. गेल्या काळामध्ये जेव्हा बॉडी होती त्या बॉडीने बऱ्यापैकी काम केलेलं होतं, पण आता मध्यंतरी प्रशासन होतं. प्रशासनावर इतकी म्हणजे आमची परिसरातून इतकी नाराजी व्यक्त केली जाते की परिसराने गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काही काम केलं नाही. तेव्हा विद्या गायकवाड मॅडम होत्या या आयुक्त, ह्या तरी यायच्या, त्या पाहायच्या, थोडंफार काहीतरी त्यांनी केलं. पण आताचे जे आयुक्त आहे त्यांनी इतक्या वर्षात एक राऊंड मारलेला असावा, ते पण त्यांनी गाडीत बसूनच राऊंड मारलेला आहे. आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांना असो, तिथल्या अनेक अधिकाऱ्यांना असो, मी वेळोवेळी त्यांना निवेदन दिलेलं आहे, फोन करून सांगितलेलं आहे, पण तिथले जे अधिकारी आहेत ते लक्ष देत नाही आणि ते त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांवर टोलवाटोलव करत राहतात. आणि खालच्या अधिकारी काय करणार बिचारे, त्यांच्या हातात जेवढं असतं तेवढं ते करतात, पण वरच्या अधिकारी जर का त्यांना पुरेसं साधन उपलब्ध करून नाही देणार, तर धूर बंद करण्यासाठी असो किंवा इतर काही गोष्टींसाठी आरोग्याच्या बाबतीत प्रशासन निव्वळ 2.5 वर्षात प्रशासनाने काहीच केलेलं नाही आहे. पण आता जे आमच्या प्रभागातले नगरसेवक आहेत मनोज भाऊ चौधरी यांनी आम्हाला इलेक्शनच्या वेळेस आश्वासन दिलेलं होतं, आणि आता तरी आम्हाला असं वाटतं की ते उपमहापौरपदी विराजमान झालेत ते उपमहापौरपदी. आणि जसं त्यांनी उपमहापौरपदाची शपथ घेतली आणि त्याच दुसऱ्या दिवशी त्यांनी मीटिंगमध्ये आमच्या कचरा फॅक्टरीचा विषय मांडला. महापौर असो दीपमाला काळेताई, त्यानंतर मनोज भाऊ असोत, यांनी हा विषय मांडला आणि दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांना तिथं घेऊन धारेवर धरलं आणि बऱ्यापैकी त्यांना सांगितलं की लवकरात लवकर इथला प्रश्न मार्गी लागावा. इथं जे काही जो प्लांट सुरू होणार आहे आता पुढे चालून, जो त्यांचा प्रोसेसिंग प्लांट चालू होणार आहे, त्या प्लांटच्या संदर्भात त्यांना सांगितलं की लवकरात लवकर सुरू करावा. आणि मक्तेदार जे आहेत त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना वॉल कंपाऊंड असो काही इतर गोष्टींचा जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ते प्रशासन आणि मक्तेदार एकमेकाच्या मागे, म्हणजे त्यांची ती मिली भगत आहे बुवा समजा, एकंदरीमध्ये ते एकमेकाच्या मागे लपतायत. पण त्या दिवशी आम्हाला एक असं आढळलं शाश्वतीपूर्ण की मनोज चौधरी जे आहेत उपमहापौर, हे नक्कीच या कचरा कंपनी निश्चितपणे जर आपण जर बघितलं या ठिकाणी तर अतिशय त्रास जो आहे तो या ठिकाणच्या लोकांना होतो आहे. जर या कचरा डेपोमध्ये जर कचरा टाकणं बंद केलं नाही तर आम्ही या ठिकाणी गाड्या अडवू असा निर्वाणीचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.